सकाळी सकाळी देवाची पूजा केली की कसं घर प्रसन्न वाटतं ना. आणि त्याच्यात आमच्या घरी आज पाहुणे पण आलेले होते, सासूबाई पण आलेल्या होत्या आणि क्रिशाचे मामा मामी पण आलेले होते ना. माझं पोह्याचा नाश्ता केला होता. आज एकादशी होती आणि सोमवार होता, तर म्हटलं मंदिरात जावं. तर आमच्या क्रिशाने मधातच उलटी करून दिली ना. मग काय असं कपडे वगैरे चेंज करून घेतले आणि मग मामीला घेऊन मंदिरात गेले. आणि क्रिशाला आज बरंही नव्हतं ना, खूपच उलट्या करत होती. म्हटलं चला थोडंसं मंदिरात गेलं तर चांगलं वाटेल आणि देवाचा आशीर्वादही भेटेल ना. खूप दिवस झाले आजारी ना, ती बरंच वाटत नाही तिला. मग काय असं मंदिरात आलो होतो, देवाचं दर्शन घेतलं आणि मग बसलो ना तिथं, असं विठ्ठल विठ्ठल करत होतं. खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं ना की तिथून हालूच नाही ना, असं प्रसन्न वाटतं मंदिरात गेलं की. आणि नंतरून ना असं छोटा शंभू आलेला होता क्रिशाला भेटायला. म्हटलं काय महादेवच आला त्याच्या रूपामध्ये. म्हटलं बाबा माझ्या बाळाला लवकर नीट होते. मग काय असं ती तिथंच असं झोपून गेलेली होती ना. मग घरी आणलं तिला, असं झोक्यात टाकलं आणि मग स्वयंपाकाला लागला. आता पाहुणे घरी असले म्हणजे थोडी गडबडच होती ना. मग काय आपलं मस्त बटाटे उकडायला लावून दिले, धुवून घेतले होते आणि मग म्हटलं स्वयंपाकाला लागावं. इकडं बटाटे उकडेपर्यंत आपल्या चपात्या करून घेतल्या आणि खीर पण करून घेतली होती ना. लगेच पोछा वगैरे मारून घेतला आणि क्रिशाला परत सर्दीचा त्रास व्हायला लागला ना, त्यामुळे मग तिला मी जायफळ असं उघळून लावत होते पायाला आणि असं डोक्याला लावलेलं होतं. आणि म्हटलं तिला त्याच्याने तरी फरक पडेल, पण काय नाही. नंतर तिला संध्याकाळी शेवटी दवाखान्यात न्यावंच लागलेलं होतं, पण तरी म्हटलं घरीच थोडासा उपाय करून बघावं ना. आणि तिचा मामा हा असा कार्टून तिला असं नागासारखं जीभ दाखवत होता ना, म्हणूनच ती हसत होती. आणि संध्याकाळची असं मस्त गार्डनला चालले होते, पण मामीचा काय मेकअपच आवरत नव्हता ना. काय मामा आणि भाशी अशी कंटाळून कंटाळून या असं काहीतरी कार्टूनसारखं करायला लागले ना. मग नंतर मामीने उरकवलं आणि मग असं बाय करून ते गार्डनला गेले ना. आणि मग नंतरून मग मी दवाखान्यात गेलो क्रिशाला घेऊन, कारण तिला बरंच नव्हतं ना. मग सर दवाखान्यात वाफ वगैरे दिलेली होती आणि डॉक्टरांना पण दाखवलं. मग गोळ्या औषधी वगैरे दिलं तिला, औषध आणि नाकात टाकायला ट्यूब वगैरे दिलेला होता. आणि मग परत घरी आलो ना. आज मामाचा बड्डे होता ना. मग काय मामाचा बड्डे म्हटलं सेलिब्रेशन तर होणारच, आणि त्याच्यात लाडका मामा आमचा. मग असं मस्त मामा भाषांच्या इकडं मस्त्या चाललेल्या होत्या. मग त्यांच्या मस्त्या वगैरे झाल्या. आज मस्त छान खिचडी भजे बनवले होते. मग असं जेवण केलं. बाय बाय, भेटू नवीन व्हिडिओमध्ये.